प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू म्हणजेच आत्ताचे डॉक्टर आंबेडकर नगर या लष्करी छावणीच्या ठिकाणी झाला होता. प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 14 एप्रिल 1891. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. हा दिवस संपूर्ण भारतात आणि जगभरात ज्ञान दिन किंवा आंबेडकर जयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रश्न तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव कोणते होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आंबडवे. बाबासाहेबांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे होते. त्यांच्या गावाच्या नावावरूनच पुढे त्यांचे आंबेडकर हे नाव पडले. प्रश्न चौथा, बाबासाहेबांच्या वडिलांचे पूर्ण नाव काय होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रामजी मालोजी सकपाळ. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी होते. ते ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते आणि कडक शिस्तीचे व सुशिक्षित होते. प्रश्न पाचवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्रींचे नाव काय होते? व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भीमाबाई. बाबासाहेबांच्या आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेब केवळ 5 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. प्रश्न सहावा, बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा कोणत्या हायस्कूलमधून उत्तीर्ण केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एल्फिस्टन हायस्कूल. मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमधून 1907 मध्ये बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. त्या काळी अस्पृश्य समाजात मॅट्रिक पास होणे ही खूप मोठी गोष्ट मानली जात असे. प्रश्न सातवा, बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या कोणत्या महाराजांनी शिष्यवृत्ती दिली होती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सयाजीराव गायकवाड. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी बाबासाहेबांमधील बुद्धिमत्ता ओळखून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली होती. प्रश्न आठवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला विवाह कोणाशी झाला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रमाबाई वळंगकर. 1906 मध्ये बाबासाहेबांचा विवाह भिकू वळंगकर यांच्या कन्येसोबत झाला, ज्यांना आपण सर्वजण आदराने माता रमाई म्हणून ओळखतो. प्रश्न नववा, बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठातून MA ची पदवी मिळवली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोलंबिया विद्यापीठ. बाबासाहेबांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असलेल्या प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातून 1915 मध्ये अर्थशास्त्र विषयात MA ची पदवी पूर्ण केली. प्रश्न 10वा, बाबासाहेबांनी मूकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1920. मूक लोकांचा नेता या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक हे आपले पहिले पाक्षिक सुरू केले. प्रश्न 11, मूकनायक या पाक्षिकाला खालीलपैकी कोणी आर्थिक मदत केली होती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राजश्री छत्रपती शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांच्या या मूकनायक पाक्षिकाला 2500 रुपयाची मोलाची आर्थिक मदत केली होती. प्रश्न 12वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा ची स्थापना कुठे केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे अस्पृश्य समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बाबासाहेबांनी या संस्थेची स्थापना केली. प्रश्न 13, महाडचा चवदार तळे सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 20 मार्च 1927 रोजी. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यांच्या पाणी भरण्याच्या हक्काची सुरुवात केली. म्हणूनच 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न 14. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्नी होत्या? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 2. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात 2 पत्नी होत्या, रमाबाई आंबेडकर पहिल्या आणि डॉक्टर सविता आंबेडकर दुसऱ्या. प्रश्न 15. डॉक्टर बाबासाहेबांनी महाड येथे कोणत्या ग्रंथाचे दहन केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मनुस्मृती. 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथील दुसऱ्या सत्याग्रहादरम्यान बाबासाहेबांनी जाती व्यवस्था आणि विषमतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर दहन केले. व्हिडिओमधील माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या SG क्विज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा